RT ॲडमिशन 2026-27 तर निकाल जाहीर झालेला आहे आणि लिस्टसुद्धा पालकांनी चेक केलेली असेल. तर आता निकाल लागल्यानंतर पालकांना आपले जे डॉक्युमेंट्स आहे आणि अलॉटमेंट लेटर हमीपत्र घेऊन जेही तुमच्या अलॉटमेंट लेटरवर व्हेरिफिकेशन सेंटरचं नाव आलेलं आहे त्या व्हेरिफिकेशन सेंटरला तुम्हाला व्हिजिट करून जेही तुमचे ओरिजिनल आणि झेरॉक्स डॉक्युमेंट्स आहे हे तिथे घेऊन जायचे आहे आणि तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे. तर कोणकोणते डॉक्युमेंट्स आहे की जे तुम्हाला सोबत घेऊन जायचे आहे याबद्दल संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर बघू शकता RT महाराष्ट्र प्रवेश 2026-27 कागदपत्रांची यादी. तर सर्वांना अनिवार्य असणार आहे. यामध्ये कास्टवाले आणि ओपनवाले सर्वांना अनिवार्य कागदपत्रे कोणते आहे बघू शकता तुम्ही. तर कंपल्सरी डॉक्युमेंट्समध्ये आधार कार्ड हे कंपल्सरी डॉक्युमेंट्स आहे. यामध्ये मुलाचे आणि किमान एका पालकाचे आधार कार्ड द्यावे लागेल. म्हणजे तुम्ही आपली कार्ड मुलगा असेल मुलगी असेल त्यांचे आधार कार्ड आणि पालकाचे म्हणजे वडिलांचे सुद्धा तुम्ही आधार कार्ड एक द्यावे लागेल. आईचे सुद्धा देऊ शकता कारण की दोघांमधून एकाचे आधार कार्ड हे कंपल्सरी सांगण्यात आलेले आहे. त्यानंतर बघू शकता जन्माचा दाखला हा सुद्धा कंपल्सरी आहे, अनिवार्य आहे. ग्रामपंचायत नगरपालिका किंवा रुग्णालयाकडून जारी केलेला असेल तो बर्थ सर्टिफिकेट तुम्हाला व्हेरिफिकेशन सेंटरमध्ये घेऊन जायचं आहे. त्यानंतर मुलाचे तुम्ही पासपोर्ट साईज फोटो तुम्हाला 2 ते 4 सांगितलेले आहे. तर तुम्ही पासपोर्ट साईज फोटो काढलेले असेल ते पासपोर्ट साईज फोटो तुम्हाला सोबत ठेवा. तुम्हाला ॲडमिशनसाठी लागू शकते आणि तिथून शाळेमध्ये सुद्धा जे तुमची ॲडमिशन प्रोसेस कन्फर्म करणार तेव्हासुद्धा तुम्हाला फोटो म्हणजे पासपोर्ट साईज फोटो हे लागणार आहे. तर तुम्ही काढले नसेल तर तुम्ही आज तुमचे जेही पासपोर्ट साईज फोटो असेल मुलाचे हे तुम्ही काढून घ्या. आणि त्यानंतर रहिवासी पुरावा म्हणजे ॲड्रेस प्रूफ, जो ॲड्रेस तुम्ही RTच्या फॉर्ममध्ये ॲड केलेला आहे तो ॲड्रेस प्रूफ तुम्हाला द्यायचा आहे. यामध्ये कोणतेही एक सांगितलं आहे बघू शकता, जसे की राशन कार्ड आहे, मतदान ओळखपत्र आहे, वीज बिल आहे, पाणी बिल, राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक. जर यापैकी नसेल आणि जर तुम्ही भाड्याने राहत असाल तर नोंदणीकृत भाडे करारनामा तुम्हाला द्यावा लागेल. भाडे करारनामा हा नोंदणीकृत पाहिजे आहे. त्यामुळे तुम्ही जोही भाडे करारनामा फॉर्ममध्ये अपलोड केलेला होता तोच भाडे करारनामा तुम्ही आता ॲडमिशन प्रोसेसमध्ये देऊ शकता. किंवा यामधून जर तुम्ही कोणतेही एक डॉक्युमेंट्स अपलोड केलेलं असेल, कोणी आधार कार्ड केलेलं असेल, कोणी वोटिंग कार्ड केलेलं असेल, तर कोणी बँक पासबुकसुद्धा केलेलं असेल तर तुम्ही ते डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन सेंटरला देऊ शकता. तर या प्रकारे हे जे डॉक्युमेंट्स सांगितलेले हे 4 डॉक्युमेंट्स कंपल्सरी आहे संपूर्ण पालकांना. ठीक आहे. त्यानंतर आता ओपनवाल्या कास्टला काय लागणार, त्यानंतर जेही विद्यार्थी कास्टमध्ये आहे ज्यांनी कास्टमधून फॉर्म भरला आहे त्यांना काय लागणार आहे ते डॉक्युमेंट्ससुद्धा आपण बघणार आहे. बघू शकता विशिष्ट प्रवर्गासाठी लागू असल्यास यामध्ये काय सांगितलं आहे बघा. उत्पन्नाचा दाखला EWS किंवा ओपन. ठीक आहे. जेही विद्यार्थी आहे जेही पालक वर्ग आहे ज्यांनी आपल्या मुलाचा फॉर्म जो होता हा EWS मधून किंवा ओपन कास्टमधून भरला असेल तर 1 लाखापेक्षा कमी उत्पन्नाचा दाखला तो सुद्धा तहसीलदार यांच्याकडून घेतलेला उत्पन्नाचा दाखला तुम्हाला व्हेरिफिकेशन सेंटरला द्यायचा आहे. आणि आपण उत्पन्न दाखला कोणता लागणार आहे याबद्दल काल एक व्हिडिओ दिलेला आहे, तो व्हिडिओ तुम्ही बघून घ्या की कोणत्या वर्षीचा उत्पन्न दाखला तुम्हाला चालणार आहे. संपूर्ण डिटेल्समध्ये व्हिडिओ दिलेला आहे. आणि जेही पालकवर्ग कास्टमध्ये असेल, कोणी SC ST OBC VJNT या प्रकारे तुम्ही जेही कास्टमध्ये आहे तर तुम्हाला पाल्याचे तुम्ही कास्ट सर्टिफिकेट देऊ शकता. जर पाल्याचे नसेल तर पाल्याच्या वडिलांचे तुम्ही कास्ट सर्टिफिकेट देऊ शकता. म्हणजे तुम्ही स्वतःचे कास्ट सर्टिफिकेट देऊ शकता. तुम्ही ते फॉर्ममध्ये सुद्धा अपलोड केलेले असेलच तर ठीक आहे. तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट लागेल. तर कास्टवाल्यांना कास्ट सर्टिफिकेट लागेल, उत्पन्नाचा दाखला लागणार नाही. क्लिअर. उत्पन्नाचा दाखला फक्त EWS आणि ओपन या 2 ज्या कास्ट आहे ज्यांनी फॉर्म भरलेला आहे त्यांनाच लागणार आहे. आणि कास्ट सर्टिफिकेट असेल तर उत्पन्नाचा दाखला लागत नाही. म्हणजे तुम्हाला किती उत्पन्न आहे तुमचं हे दाखवायची गरज नाही आहे. फक्त आणि फक्त तुम्हाला जेही कास्ट आहे या कास्ट सर्टिफिकेट द्यायचं काम पडणार आहे. हे सुद्धा एक डॉक्युमेंट्स तुम्हाला द्यावं लागेल. त्यानंतर हँडिकॅप असल्यास हँडिकॅप प्रमाणपत्र द्यावं लागेल. इतर प्रवर्गासाठी जसे की कोणी अनाथ असेल, कोणी विधवा असेल, या प्रकारे तुम्ही जेही रिझर्वेशन घेत असाल त्या रिझर्वेशनचं तुम्हाला सर्टिफिकेट किंवा डॉक्युमेंट्स पुरावा तुम्हाला सादर करावा लागेल तिथे व्हेरिफिकेशन सेंटरला. तर अशा प्रकारे हे डॉक्युमेंट लिस्ट आहे. त्यानंतर डॉक्युमेंट्स बघू शकता. तर एक अलॉटमेंट लेटर आहे. हे अलॉटमेंट लेटर आपण डाउनलोड कुठून करायचं तर साईडवरून अलॉटमेंट लेटर डाउनलोड करता येईल आणि हमीपत्रसुद्धा साईडवरच आहे. तर हे जे 2 डॉक्युमेंट्स आणि आता सांगितलेले डॉक्युमेंट्स, त्यानंतर संपूर्ण कागदपत्रे ओरिजिनल आणि झेरॉक्स अशा प्रकारे हे डॉक्युमेंट लिस्ट आहे. संपूर्ण पालकवर्गांनी हे डॉक्युमेंट लिस्ट चेक करा आणि हे डॉक्युमेंट्स घेऊन आपल्या
जेही व्हेरिफिकेशन सेंटरचा तुम्हाला ॲड्रेस आलेला आहे त्या व्हेरिफिकेशन सेंटरला जाऊन आपल्या पाल्याचे व्हेरिफिकेशन करून घ्या. व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुम्हाला जेही व्हेरिफिकेशन सेंटरवरील जेही अधिकारी असेल ते तुम्हाला पुढील जे प्रोसेस आहे ते सांगतील. त्याप्रकारे तुम्हाला पुढील प्रोसेस करायची आहे. ते सांगतील त्याचप्रमाणे आपले पुढील व्हेरिफिकेशन होणार आणि त्यांच्या सांगण्यावरूनच तुमचा जो प्रवेश आहे हा कन्फर्म होऊ शकतो. कारण की त्यानंतर जी प्रोसेस तुम्हाला एक जे लेटर आहे कन्फर्मेशन लेटर हे सुद्धा त्यांच्याकडून मिळणार आहे. ते तुम्हाला वेळेवर सुद्धा मिळू शकते किंवा तुम्हाला सांगतील की 1 किंवा 2 दिवसांनी तुम्ही या आणि नंतर तुम्ही व्हेरिफिकेशन झाल्याचं जेही कन्फर्मेशन लेटर आहे हे लेटर तुम्ही घेऊन जा. तर अशा प्रकारे ही प्रोसेस चालणार आहे. यामध्ये कोणाला कुठेही डाऊट्स असेल तुम्ही कमेंट्स करा. कमेंट्सवर तुम्हाला संपूर्ण माहिती दिली जाणार आणि RTE ॲडमिशन 2026-27बद्दल जीही पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार. त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.